ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवी आयुष्याच्या मूलभूत गरजा आहेत. त्यापैकी निवाऱ्याची महत्त्वाची गरज जेव्हा समाजामधील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचेल तेव्हा विकसित भारताचं स्वप्न खऱ्या अर्थानं साकार होईल. विकसित भारतामध्ये प्रगत तंत्रज्ञान, बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्राचं मोलाचं योगदान राहणार आहे, असं प्रतिपादन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुनील भिरुड यांनी केलं आहे. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या पुणे सेंटरतर्फे बिल्डर्स डे निमित्तानं विकसित भारत 2047 बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्राचं योगदान या विषयावरील ज्ञान सत्रामध्ये डॉक्टर भिरुड बोलत होते. हॉटेल शेरेटन ग्रँड इथे आयोजित कार्यक्रमात संवर्धन मदरसन ग्रुपचे महासल्लागार आणि वरिष्ठ उपाध्यक्ष अनुभव कपूर, BI महाराष्ट्राचे अध्यक्ष जगन्नाथ जाधव, BI पुणेचे अध्यक्ष अजय गुजर, उपाध्यक्ष महेश मायदेव, तसेच उपाध्यक्ष राजाराम हजारे, सचिव CH रतलानी, कोषाध्यक्ष डॉक्टर महेश राठी, कार्यक्रमाचे संयोजक शिवकुमार भल्ला आदी या ठिकाणी उपस्थित होते. Quality of life that we lead in this country, right? That which is a major attraction for people to move from and go to and migrate to foreign countries. So that's the first, but it is not only restricted to the economic development, right? It also means socially we will be strong, which basically is the social advancements. We will see more women empowerment. We'll see our children educated in a better way. We'll see better infrastructure, better technology, better governance that's the major second pillar of a social or a developed nation. बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटरच्या वतीने आज या ठिकाणी बिल्डर्स डे आणि नवीन वर्षाच्या डायरीच्या रिलीजचा कार्यक्रम पार पडला. आजच्या कार्यक्रमासाठी COEP युनिव्हर्सिटीचे श्री सुनील भिरुड सर, व्हाईस चान्सलर, आणि मदर अँड सन कंपनीचे अनुभवजी कपूर, व्हाईस प्रेसिडेंट या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यांनी दोघांनी आजच्या कार्यक्रमामध्ये चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून आज बिल्डर असोसिएशन तर्फे संपूर्ण भारतामध्ये एक जो विचार सगळ्यांना देण्यात येतो की विकसित भारत 2047 या विषयावर त्यांनी आपले विचार या ठिकाणी मांडले. आणि ही जी कल्पना आहे ही बिल्डर असोसिएशन तर्फे सर्व भारतामध्ये या बिल्डर डेच्या माध्यमातून तिच्यावरती कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. थँक्यू. कार्यक्रमासाठी उपस्थिती लावलेली आहे. विकसित भारत याच्यावर तुम्ही तुमचं मत व्यक्त केलेलं आहे. अशा पद्धतीनं विकसित भारत, विकसित भारत आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस एक इकॉनॉमिक्स हा एक मुद्दा येतो, पण त्याच्या पुढे जाऊन ज्यावेळेस आपण म्हणतो की माणसाचं जीवन किंवा भारतीयाचं जीवन ज्यावेळेस समृद्ध होईल त्यावेळेस भारत विकसित झाला असं म्हणता येईल. त्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा यातला निवारा आजचा जो कार्यक्रमाची जी बेसिक थीम होती त्यात ज्यावेळेस संपूर्ण भारतातील लोकांना निवारा मिळेल तोच खरा म्हणजे विकसित भारत असेल. आणि त्या दृष्टीने आपल्या केंद्र शासन असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल त्यांचे जे उपक्रम आहेत आणि त्यात सर्व जे लोक आहेत ज्यांना निवारा आज नाही आहे त्यांना निवारा देण्याबद्दल जे शासनाच्या ज्या वेगवेगळ्या स्कीम आहेत त्या बघता नक्कीच 2047 पर्यंत भारत हा विकसित झालेला असेल. आणि कदाचित आपण त्यावेळेस फक्त भारतात नव्हे तर चंद्रावरती आणि मंगळावरती कशी घरं बांधली जातील याबाबत सुद्धा भारत स्वतंत्र आणि स्वतःचं भारताचं तंत्रज्ञान असेल असं मला वाटतं. सर 2047 संस्था एक मोठा इतिहास आहे संस्थेबद्दल काय सांगता? नाही, COEP ही एक ब्रिटिशकालीन संस्था आहे याबद्दल वाद नाही, परंतु आमच्या संस्थेमध्ये ब्रिटिशकालीन काळामध्ये डिप्लोमा म्हणून हा प्रोग्राम सुरू करण्यात आला होता. त्यावेळी ब्रिटिश सरकारच्या ज्या नीती होत्या त्याला सपोर्ट करण्यासाठी म्हणून तो सुरू करण्यात आला होता. परंतु आजच्या घडीला बघता आमच्या संस्थेमध्ये जो काही रिसर्च होतो किंवा जे काही विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं ते भारत विकसित कशा प्रकारे होऊ शकेल आणि त्यासाठी लागणारं जे संशोधन आहे त्यावरती जास्तीत जास्त भर दिला जातो. अमोल उदमले, C24 तास, पुणे.